श्री स्वामी समर्थ, तुम्हाला जास्त स्पीडअप घेणं गरजेचं आहे, कारण की सेकंड चेजिंग तुम्हाला करायचे आहे, त्यामुळे तुम्हाला स्पीडअप घेणं गरजेचं आहे मित्रांनो. फायनलची ट्रॉफी, शेवटचे 40 मिनिटं, तुम्हाला ही शेवटची 40 मिनिटं भेटतायत. या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 दिवसाचा जो सर्वस्व खेळ आहे, जो तुमचा संपूर्ण खेळ आहे, तो खेळ इथे दाखवायचा आहे आणि आपण विजयाचे शिल्लेदार ठरणार आहोत. तर या 40 मिनिटांमध्ये आपला अंतर्मन मनातील जे क्रिकेट तुम्ही आजपर्यंत खेळलाय त्या क्रिकेटला या ठिकाणी प्रदर्शित करणं गरजेचं आहे. फायनल साठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अजय सातत्याने स्वामी समर्थ संघासाठी पहिलं षटक घेऊन आला आहे. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. चला बाप्पाचा एकदा जयघोष करूया, गणपती बाप्पा. फायनलच्या मॅचचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल निघून जातोय सीमा रेषा जवळ, कॅच पकडली जाते. व्हॉट अ कॅच यार, 100 कॅरी केला. वाटण होतं खूप उंच गेला होता चेंडू, सहजरित्या ट्रॅव्हल होत होता, परंतु जी कॅच पकडली आहे, कॅच ऑफ द मॅच अजित. अजितचे हा आणखीन एक झेल असेल, या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने चांगला झेल पकडला होता. घायल शेर की सांसें है उसके धाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है, आणि धाड मारली आहे अजितने. सूरज कॅप्टनला स्वतःला परतताना आपण पाहतोय. कोणाला बघा, चला पळवतो मॅच बघा आता भिंगरी. अजय या गोलंदाजाला व्हायलन्स पसंत नाहीये, शांतता, सातत्याने शांतता आणि शांततेत क्रांती करणारा हा गोलंदाज आहे. आमचे विजय निकम दादा यांनी सूरज यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक लावलंय. अजय पुनश एकदा पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालाय सूरज. वाह काय चेंडू आहे, सुरेख चेंडू, शोल्डरच्या लेवलला निघून जातोय, डॉट बॉल येतोय, आणखीन एक सुरेख चेंडू, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तीच लाईन, तोच टप्पा, तोच वेग, आणखीन एक चांगला बॉल येतोय. सलगचा तिसरा डॉट, पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर हे 2 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी चालली अजयची, प्रेशर ठेवलेला आहे स्वामी समर्थ संघाने. वाह काय चेंडू आहे, चारही चेंडू ज्या लाईनने आणि ज्या टप्प्याने गेले, तर तुम्ही रिप्ले टेलिकास्ट वरती पाहतात सेम टप्पा आणि सेम उंची, याला बोलतात मातब्बर गोलंदाज. आणि ही निशाणी असते, एका चांगल्या गोलंदाजीची हीच निशाणी असते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय, तोच टप्पा, तीच लाईन आणि तोच वेग. पाहिले का, टप्पा हलवलेला नाहीये. आणि हा सुरेख तुम्हाला प्रॅक्टिस करतो, काना जवळून हात, त्यानंतर रिलीज पॉइंट आणि त्यानंतर जो फॉलो थ्रू आहे अजयचा, खूप सुंदर अशी त्याची शैली आहे गोलंदाजाची. या षटकातील शेवटचा बॉल, आणखीन एक चांगला चेंडू, परंतु यावेळेस अतिरिक्त बाउन्स आणि पंचांनी 1 बाउन्स दंडित देखील केलंय. सलगचे 5 डॉट टाकले होते, परंतु त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अजयच्या नावावरती एक विकेट मेडन आहे या प्रीमियर लीग मधील. चांगला बॉल, यावेळेस थोडासा बॉडीला टच होऊन चेंडू जातोय पंचांच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने होते पहिल्या षटकाची सांगता. धावफलक 2 या आकड्यावर.
इथं दुसरं कोण आहे बघायच्या व्यतिरिक्त? सुमित घराळे स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण. पहिला बॉल स्लोवर चेंडू. पहिला बॉल डॉट येतोय. फील्ड पोझिशन मध्ये आपण थोडस फरक बदल करताना पाहतोय आपण सुमित यांना. ऑफ साईडला लेग साईडला चांगल्या पद्धतीने फील्ड पोझिशन सजवलेली आहे. यावेळी चांगला बॉल, परंतु वाईडिश लाईन. पंच वाईट बॉल दर्शवतायत. आज सुमित यांच्याकडून एक्स्ट्राच्या धावा खूप खर्च केले. चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी राहिली त्यांची, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप धावा त्यांनी आज खर्च केलेत. चांगला फटका, ऑफ ड्रॉयचा चांगला फटका. थोडस फंबल जरूर झालं होतं, परंतु तितकीच सुरेख आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण राहते डीपला. चांगली फिल्डिंग. धावफलक 4 वर पाहतोय. जखडून ठेवला आहे प्रत्युष गोरेश 11 विरळे या संघाला. चांगली गोलंदाजी, तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच सुंदर अशी कॅप्टन्सी. मिड विकेट वाईडिश मिड विकेट घेतलेला आहे. एक काव कॉर्नर देखील वाईडिश ठेवलेला आहे, कारण की हा जो फलंदाज आहे त्याने क्लास दाखवला आहे आतापर्यंत आपल्या बॅट मधून. यावेळेस येतोय चांगला ह्यूज हिट, षटकार येतोय. चांगली बॅटिंग राहुलची. राहुलने आज सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. फायनलच्या सेमी फायनल मध्ये त्याच्याच बॅटिंगच्या जोरावरती संघ इथपर्यंत पोहोचलाय आणि या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये पण आपण पाहू शकता टायमिंग परफेक्ट आहे त्याच्या बॅटिंग मध्ये आणि जो बॅलन्स आहे बॉडीचा तो खूप छान आहे त्याचा. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स, वाईट बॉल. पंच 1 बाउन्स दंडित देखील केलं जाईल सुमित यांना. धावफलक पाहतोय 11 या आकड्यावरती. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न डीपला आहे क्षेत्ररक्षक. पहिली धाव वेगाने घेतली जाते आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. राहुलची चांगली खेळी आहे. खास करून जो ऑफसाईडचा झोन आहे तो चांगल्या पद्धतीने तो ते चेंडू खेळतो. पुन्हा एकदा पॉइंटला जातोय चेंडू. थोडासा टर्न घेऊन डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. 180 मैदान आहे हे आपल्या गावदेवी मैदान. कोपरी गावचं वाशीमधील हे नामांकित मैदान आहे. या मैदानावरती चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. आमचे पंच यांनी या मैदानाची सातत्याने काळजी घेतलेली आहे. मेट्रो सिटीजमध्ये खेळाचे मैदान खूप कमी आहेत आणि त्यातूनच या पद्धतीचे मैदानांची काळजी घेतली जाते. आमच्या पंचांचं देखील मनापासून कौतुक. यावेळेस पुढे आले होते, परंतु पंच नो बॉल दर्शवतायत. यावेळेस मात्र संधी आहे. थोडासा चलबिचल होता जरूर, परंतु यावेळेस प्रीटचा बॉल होता. प्रीटचा बॉल होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला एफर्ट राहिला, परंतु खासा फरक पडणार नाही. धावफलक आपण पाहतोय 18. शेवटचं षटक असेल. अमित दा यांच्याकडे गेले आहेत आणि तिसरं षटक म्हणजे त्यांचा मानाचा मानकरी असलेले अमित दा आहेत. सूरज
आहे ना. यावेळेस मात्र दिशा भरकटताना आपण पाहतोय. अमित दा यांना वाईड बॉल येतोय. धावफलक आपण पाहायला गेले तर 19 या आकड्यावरती. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्येत भर पडत असताना आपण पाहतोय. अजयची एक चांगली ओव्हर, त्यानंतर थोडीशी महागडी ओव्हर ठरली ती म्हणजे सुमित यांची. त्यानंतर अमित दा यांना पाहतोय. पोलटॉस बॉल होता परंतु चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. पंच एक डिक्लेच्या स्वरूपात धाव दर्शवतायत. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 21 या आकड्यावर. एडीके चॅम्पियनचे कर्णधार संजय जाधव, जरा आपण समालोचन कक्षाची भेट द्यायची. संजय जाधव सगळे पाहुणे मान्यवर टाकले नाही तुम्ही लिहा. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही ना. हा हा हा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडासा बॅटला ब्रश होतोय. लॉंग स्टॉप रिजनला जातोय. बॅट कट आहे. पंच दर्शवतायत. 22 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती परंतु त्यानंतर इनिंग्स बिल्ड पार्टनरशिप चांगली झाली आहे दोन्ही फलंदाजामध्ये. अमित दा पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. स्वतः अमित आहेत चेंडू खाली आणि विकेटचं पतन होतंय. या ठिकाणी सूरज जाधव यांची खेळी या ठिकाणी समाप्त होते. दुसरा झटका लागतोय टीम विरळ संघाला. यावेळेस मात्र डाऊन दी लेग साइड पंच दर्शवतायत. व्हाईट बॉल. अतिशय शांततेत आपण हा खेळ पाहतोय. अमित दा यांनी आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. जरूर एक विकेट देखील त्यांना प्राप्त झाले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुमित चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते तोपर्यंत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धावेच्या मदतीने धावफलक 24 वरती जाईल. अजून देखील 2 चेंडू आहेत. नक्कीच राहुल हा चांगल्या लय मध्ये आहे परंतु त्याला चान्स भेटलेला नाहीये आणि हा मात्र सेकंड लास्ट बॉल असेल. 5वा चेंडू हाताळला जाईल. त्यानंतर आणखीन एक चेंडू असेल. पुन्हा एकदा बैठक सजवण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल यायच्या जागी डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते. त्याचबरोबर शर्वी फायटरचे संघ मालक माननीय श्री रोहित पाटील दादा मुंबई पोलीस यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. पोलटॉस बॉल पुलर लेनचा चेंडू अलॉंग द ग्राउंड. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय कॉ कॉर्नरचा. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी पहिल्या डावाचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. आपण पाहिलं गेलं तर बॅटिंग करत असताना प्रत्युष गोरेश 11 विरळे या संघाने धावा जमवलेल्या आहेत. 28 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे श्री स्वामी समर्थ 11 या संघाला. चला श्री स्वामी समर्थ 11 संघ आपण स्पीडअप मध्ये मित्रांनो यायचं आणि ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि टीम प्रत्युष गोरेश 11 विरळे मी तुम्हाला देखील विनंती करतो सूरज दादा आपण मैदानाचा तांबा लगेच घ्यायचा आहे.
तुम्ही ज्यावेळेस गॅप बघून चेंडू खेळता त्यावेळेस तुम्हाला निश्चित स्वरूपात धावा प्राप्त होत असतात. 11 चेंडू 13 धावांची अजून देखील गरज. सलामीचे दोन्ही फलंदाज, दोन्ही वीर नाही तर शूरवीर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा अतिरिक्त बाउन्स, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षक सूरज यांच्या हातामध्ये. महत्वाच्या मुवमेंटलाही विकेट प्राप्त होते विरळे संघासाठी. फलंदाज अजय मात्र 2 धावा करून परतताना आपण पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे संदीप पाटील यांनी. अजित जोंधळे आलेत नंबर 2 वरती. स्टेट रिजन मध्ये चांगला यावेळेस पहा वेगाने धाव कंप्लीट केली जाते. खास करून सुमित यांनी ज्या पद्धतीने स्पीड वाढवलं शेवटच्या क्षणाला, नक्कीच हातात चेंडू होता क्षेत्ररक्षकाच्या, परंतु यशस्वीरित्या ही धाव कंप्लीट केली जाते. पहा आपण रिप्ले टेलिकास्टवरती पाहू शकता. पुढ्यात चेंडू मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या होता, हातात लवकर आला आणि तितक्याच वेगाने त्याने फेकी देखील केली होती. धावफलक पोहोचतोय 16 या आकड्यावरती. अजून 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 धावांची गरज. ओहो यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप पाटील यांचा पायाजवळ टाकला होता. जाणून बुजून या चेंडूचा वापर त्यांनी केला. पुलसाठी रेडी होते मिस्टर 360, परंतु चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. हा चांगला फटका है, वाह! गेंद तारामंडल में लहराती हुई 6 रन. आइए जनाब आपका स्वागत करेंगे. सुमित घराळे यांना वायलन्स पसंद नाही. KGF मध्ये तो डायलॉग आहे ना, वायलन्स 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 आय अवॉइड, बट वायलन्स लाईक मी आय कांट अवॉइड. ज्या वेळेस वायलन्स झालाय त्यावेळेस सुमित घराळेने त्याचा समाचार चांगलाच घेतलाय. आणि काय फटका पाहायला मिळतोय, अगदी टेरिस तोड फटका पाहायला मिळतोय. षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती. 7 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्यासाठीच सुमित घराळे जाणार होते. शेवटचा बॉल येतोय डॉट. आता मात्र शेवटचं षटक. धावांची गरज आहे 6 चेंडू 6 धावांची गरज. अध्यक्षांनी बॉल अध्यक्षाचा पाहुणा आहे म्हणा. सूरज आलाय ना गोलंदाज. सूरज आलाय ना. सूरज गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 6 धावांची गरज. आणि बॅटिंगला समोर आहे त्याच्या अजित. 6 चेंडू 6 धावा. बॉल टू बॉल रन जरूर आहे. जो शेवट दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता सुमित यांच्या, त्यामुळे संपूर्ण मॅच मध्ये श्री स्वामी समर्थ 11 आज संघ आलेला आहे. आणि आता पाहिलं गेलं तर 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. अजित आहेत स्ट्रायकिंगला. थोडंसं फील्ड पोझिशन मध्ये आपण पाहतोय. मिड विकेट थोडासा पुढे घेतलाय आणि एक्स्ट्रा कव्हर देखील पुढे ठेवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय अजितसाठी. नक्कीच अजितला डिफेन्सिव्ह मूडमध्ये पहिले 2 चेंडू खेळण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न सूरज यांचा.
पहिलाच बॉल फुल टॉस येतोय पंच व्हाईट बॉल दर्शवतायत. आता मात्र 6 चेंडू गरज असणार आहे 5 धावांची. सहा चेंडू 5 धावांची गरज. सगळ्यांचं लक्ष आहे या मॅच कडे. चांगला फटका इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स निघून जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. अजितच्या बॅट मधून विजयाची धाव येईल का तर होय. शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पर्व पहिलं. विजयाची घोडदौड 10 संघ उतरले होते त्यामध्ये 2 संघ आतापर्यंत या लढतीत शेवटच्या ठिकाणी पोहोचले ते म्हणजे प्रत्युष कोरश 11 शिराळे आणि विरळे आणि त्याचबरोबर व्हाईट बॉलने मॅच विजयी होते. पहिला आपल्याला मिळतोय विजयी शिल्लेदार रबर बॉल प्रीमियर लीगचा श्री स्वामी समर्थ 11. स्वामी समर्थांचा हात या संघावरती होता. पहिली मॅच हारल्यानंतर सलग विजयाची घोडदौड जी चालू राहिली तो संघ सातत्यानं प्रयत्न करत करत फायनलच्या रेसमध्ये आला आणि शेवटी फायनलचा मानकरी ठरला. सुमित घराळे यांची बॅटिंग, अजित यांची तितकीच त्यांच्या साथ, अजयची बॅटिंग, त्याचबरोबर अमित दा यांची गोलंदाजी, या सगळ्यांच्या मिलापाने अविनाश यांची फिल्डिंग, सुनील यांचं क्षेत्ररक्षण, सगळ्यांनी मिळून जो एफर्ट दिला त्या विजयाच्या जोरात